तर आपण नाम बघितलाय, सर्वनाम बघितलाय. आता आज पाहतोय आपण विशेषण कायला म्हणतो, कशाला म्हणायचं. तर मी जर एखाद्या दुकानात गेलो, यवतमाळला शर्ट घ्यायचं होतं आणि त्या दुकानवाल्याला म्हटलं भाऊ शर्ट दाखवा, तो दुकानवाला कन्फ्यूज होऊन जाईल, कारण त्याच्या दुकानात हजारो शर्ट आहेत. मी कन्फ्यूज होऊन जाईल कोणतं पाहू. मग घरूनच ठरवून गेलो मी का आपल्याला व्हाईट शर्ट घ्यायचा आहे, त्यातही आपल्याला उन्हाळ्याच्या हिशोबाने कॉटनचं घ्यायचं आहे. मग मी दुकानवाल्याकडे जेव्हा बोलतो की भाऊ मला व्हाईट शर्ट दाखवा, त्यातही ते कॉटनचं दाखवा, आणि तो माझ्या शर्टची एक साईज अंदाज घेऊन सांगतो की तुम्हाला 42 नंबर लागते. आता त्याच्या दुकानात जरी हजारो शर्ट आहेत, तो काही दाखवणार नाही, तो बरोबर 42 नंबरचेच काढतो, कॉटनचेच काढतो आणि व्हाईटच काढतो. मग मी जेव्हा म्हणत होतो शर्ट पाहिजे, हजारो शर्ट, पण जेव्हा मी हे काही गोष्टी बोललो, कॉटन शर्ट, 42 नंबर शर्ट, व्हाईट शर्ट, आता माझ्यासमोर किती शर्ट दाखवल तो? बस 5-6. तर यालाच आपण म्हणतोय विशेषण. हे एक नाव होतं शर्ट, हे झालं नाव एका वस्तूचं, तर हे झालं नाम. आणि याच्यासाठी आपण काही शब्द वापरले. कसं शर्ट, त्याच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती. कॉटन शर्ट, कसं शर्ट, 42 नंबर शर्ट. कसं शर्ट, व्हाईट, पांढरं लिहून टाकू, पांढरे शर्ट. हे जे पांढरे शर्ट होतं, हे जे कॉटन शर्ट होतं, किंवा हे 42 नंबर शर्ट होतं, या तिन्ही शब्दांनी काय केलं, या नामाची व्याप्ती कमी करून टाकली. हजारो शर्ट कमी होऊन गेले आणि मोजके 4-5 शर्ट आले. हे जे शब्द आहेत हे विशेषण ठरतात. मग विशेषणाची व्याख्या काय करू आपण? नामाची व्याप्ती कमी करणारा शब्द. नाम शर्ट आहे, त्याची व्याप्ती त्याच्या दुकानात हजारो होती, त्याची व्याप्ती कमी झाली, 5-6 शर्ट पुढे आले. तर नामाची व्याप्ती कमी करणारा शब्द त्याला आपण म्हणतो विशेषण. शिवाय या विशेषण शब्दांनी काय केलं, त्या शर्ट बद्दलची एक्स्ट्रा माहिती सांगितली, का ते शर्ट पांढरा आहे, ते शर्ट कॉटनचं आहे. तर हे नामाबद्दल माहिती देणारा, नामाची व्याप्ती कमी करणारा, त्याला म्हणू आपण विशेषण. विशेषणाची व्याख्या राहील विशेष माहिती देणारा शब्द, विशेष माहिती देणारा शब्द. आणि नामाची व्याप्ती कमी करणारा. जो नामाची व्याप्ती कमी करतो, जो नामाबद्दल विशेष माहिती देतो, त्याला आपण विशेषण म्हणतो. काही कठीण आहे विशेषण? नाही. दुसरी एक अट अशी आहे, हे आहे आपलं नाम. नाम म्हणजे कोणाचंही नाव, वस्तूचं नाव, प्राण्याचं नाव, पदार्थाचं नाव, माणसाचं नाव, कशाचंही नाव. या नामाला लागून जो दुसरा शब्द येईल तो आपोआप विशेषण बनते. त्या नामाला लागून जो कोणी आला तो आपोआपच विशेषण बनते. तुम्ही आता मला कोणतंही नाव सांगा, पंखा, मग मी म्हणेल टेबल, ठीक आहे म्हणेल, मग टेबल फॅन किंवा टेबल पंखा. हा जो इथं लिहिलेला शब्द आहे हा आपोआप विशेषण बनला. टेबल पंखा किंवा टेबल फॅन आपण जास्त वापरतो. टेबल हा शब्द विशेषण बनला. या वाक्यामध्ये माझ्या घरी टेबल फॅन आणायचा आहे. आता मार्केटला जाणार दुपारी, टेबल फॅन आणणार. हा फॅन काय नाम आहे, टेबल काय विशेषण आहे. मुलगी काय नाम आहे, सामान्य नाम आहे. याच्यासमोर तुम्ही काही आणून ठेवा, उंच मुलगी, सुंदर मुलगी, लहानशी मुलगी, हे जे इथं आलेले सर्व शब्द आहेत ते आपोआप विशेषण बनणार. शाळा नाव आहे जिथे मुलं शिकतात, शिक्षक शिकवतात, प्लेग्राऊंड, वर्गखोल्या, शाळा हे त्याचं नाव. याच्यासमोर तुम्ही काही आणून ठेवा, कोणताही शब्द, गावाचं नाव आणलं तरी ते विशेषण बनते,
ही शाळा, त्याची शाळा, माझी शाळा करू. हा माझी शब्द विशेषण बनणार. विशेषण हे नावाच्या अगोदर येते असंच नाही, कधी कधी नावाच्या नंतरही येते. जे विशेषण नावाच्या अगोदर आलं त्याला आपण म्हणतो अधि. काय म्हणतो? अधिविशेषण. आणि जे नावाच्या नंतर आलं त्याला आपण म्हणतो विधी विशेषण. तर विशेषण हे नावाच्या आधीच येत असते नाही. विशेषण हे नावाच्या आधी येऊ शकते, नावाच्या नंतर येऊ शकते. ती मुलगी हुशार आहे असं म्हणा, किंवा चांगली आहे. आता आम्ही त्या दिवशी बायोडाटा पाहिला एका मुलीचा, सहज वाक्य निघलं मुलगी चांगली आहे. काय वाक्य निघलं? मुलगी चांगली आहे. आता या वाक्यातलं नाव कोणाचं? मुलगी. हे झालं नाम. आणि पोरगी कशी आहे रे बाबा? हे पोरीबद्दल एक्स्ट्रा माहिती नाही दिली का? मुलगी चांगली आहे, मुलगी उंच आहे, असंही करा. मुलगी चांगली आहे म्हणा, किंवा मुलगी. हे जे शब्द आले हे विशेषण शब्द आहेत. तर अशा वाक्यांमध्ये नामाच्या नंतर विशेषण आलं त्याला विधी विशेषण म्हणण्याची पद्धत आहे. चांगली मुलगी आहे असं जर म्हटलं असतं आपण, हेच वाक्य पण म्हणताना असं म्हटलं असतं, चांगली मुलगी आहे. अर्थ एकच आहे. मुलगी हे नाम झालं आणि हे चांगली विशेषण झालं. तर विशेषण अगोदर आलं अधिविशेषण म्हणा, विशेषण नंतर आलं विधी विशेषण म्हणा. पण हे काही प्रकार नव्हेत. हे काही विशेषणाचे प्रकार आहेत का? नाही. आता हे जे विशेषण बनत आहे हे विशेषण, आता माझी हे तर ऍक्च्युअल सर्वनाम होतं की नाही? टेबल हे तर एक नाम होतं, एका वस्तूचं नाव होतं ना. मग नामापासूनही सर्वनाम बनतात, सर्वनामापासूनही सर्वनाम बनतात. तर सर्वनाम कशा कशापासून बनतात हा वेगळा भाग. आणि सर्वनाम नाही, विशेषण कशा कशापासून बनतात हा वेगळा भाग. विशेषणाचे प्रकार हा वेगळा भाग. विशेषणाचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? तर आपण विशेषणाचे 3 प्रकार पाहणार आहोत, त्याची सर्व डिटेल्स घेणार आहोत. आणि 3 प्रकाराची नावे मी सध्या नावं सांगतो. एक संख्या, दुसरा आहे सार्वनामिक, आणि तिसरा आहे गुण. हे विशेषण जे शब्द असतात ना, हे नामाबद्दलचे गुणधर्म सांगतात. जे काही नाव आहे त्या नावाबद्दलची विशेष माहिती सांगतात. म्हणजेच काय, तर नावाबद्दलचे गुणधर्म सांगतात. तर तुमच्या विशेषण लक्षात आलं. आता आपण याचे 3 प्रकार बघणार आहोत. ठीक आहे.